एका छोटा शहरातला मुलगा ज्याचे स्वप्न खूप मोठे होते की त्याचं असं होतं की कधी ना कधी तर मी सिल्वर स्क्रीनवरती येईल आणि आज ती अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे वास्तविक जीवनामध्ये मी ॲक्च्युली प्रोफेशनली प्रोफेसर आहे. जे अवघड कॅरेक्टर होतं ना, ते माझं तुझं रिअल लाईफमध्ये real आहे. आणि ते कॅरेक्टर टोटली वेगळं. मी मित्रांसोबत पण तसाच असतो. मी माझ्या मम्मी पप्पांसोबत पण असाच आहे. माझी अशी वेगळी अशी काही पर्सनॅलिटी नसते की बाबा घरी गेल्यानंतर वेगळं राहतोय वा. किंवा मित्रांमध्ये असल्यानंतर काहीतरी वेगळं करतोय. सिनेमावर बोलू काहीच्या आजच्या भागात जबराट सिनेमाची बॉईज गँग आलेली आहे. बॉईज गँग तुमचं खूप खूप स्वागत. आणि सिनेमात खूप धमाल केली आहे तुम्ही असं कळलंय. तर काय धमाल केली आहे हे ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. तर ऋषभपासून सुरू करू आणि मग विक्रमपर्यंत पोहोचू. सिनेमाबद्दल सांगायचं बोललं तर कॉलेज लाईफ आहे, यंगस्टर्स आहेत, जे कॉलेजमध्ये फन असतं यंग मुलांचं ते आम्ही अनुभवलं वाईल शूटिंग. कॉज आता आम्ही पासआउट झालो आहे, सगळं झालो आहे, बट द थिंग इज की आम्हाला हे परत एकदा अनुभवायला भेटलं या चित्रपटाच्या मार्गाने. आणि सो ग्रेटफुल फॉर दॅट की कॉलेज लाईफ परत एकदा रियुनिएट झाली आमच्यासाठी. सो नाईस. या मंदार, तुझ्यासाठी सिनेमा कसा खास आहे? माझ्यासाठी खास आहे कारण मी जसा रिअल लाईफमध्ये आहे, मजा मस्ती, तेच माझं कॅरेक्टर आहे. खूप मजा केली आहे शूटवर पण. आणि मूवीत ओव्हरऑल कॅरेक्टर माझं कॉमेडी आहे. खासरेमध्ये तुम्ही कॉमेडी करताच, हम्म, डिजिटल माध्यमातून लोकांना हसवता. हम्म. सिनेमातनं मजा करायला काय म्हणजे तो अनुभव कसा होता सिनेमातनं मजा करणं? सिनेमाची गोष्टच वेगळी आहे ना. खासरे असं म्हणजे आपलं सिनेमाच्या शूटला कसं एकदम ग्रँजर असतं, खूप लाईट्स बीट्स, ती एक मजा वेगळीच आहे. रात्रंदिवस काम करतोय, मॅडमसोबत काम करतोय, तर ती मजा एक वेगळीच होती. सगळ्यांसोबत 28 दिवस घालवले आम्ही, खूप मजा आली. वा. तुझ्याकडे येईल. सिनेमा तुझ्यासाठी का खास आहे आणि काय वेगळं आहे? सिनेमा माझ्यासाठी खास आहे कारण हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे आणि एका छोटा शहरातला मुलगा ज्याचे स्वप्न खूप मोठे होते की त्याचं असं होतं की कधी ना कधी तर मी सिल्वर स्क्रीनवरती येईल आणि आज ती अपॉर्च्युनिटी आहे. तर जबराटच्या माध्यमातून मी माझा पहिला डेब्यू करतो इंडस्ट्रीमध्ये. सो हा माझ्यासाठी खूप स्पेशल आणि गोल्डन म्हणेल अपॉर्च्युनिटी. आणि जबराटमुळे मी खूप काही शिकलो आहे. समाजात कसं वावरायचं, कसं बोलायचं, कसं कॅमेरा फेस करायला, म्हणजे ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या ते समहाव मला थोडंफार कळाल्या त्या गोष्टी. तर ओव्हरऑल जबराट इज एव्हरीथिंग फॉर मी. सोहन, तुझ्यासाठी काय आहे जबराट? जबराट म्हणजे माझ्यासाठी एकदम राडा आहे म्हणायचं. वा. आहे ना, कारण एकदम म्हणजे नुसता राडा घातलेला आहे चित्रपटामध्ये. धमाल एकदम मस्ती केलेली आहे. आणि एक ते कॉलेज लाईफमध्ये असताना एकदम शिस्तबद्ध, आज्ञाधारकपणा असेल किंवा मग शिक्षक जे सांगतील त्याप्रमाणे वागणं, करणं, बोलणं आहे ना, असं मी कॉलेज लाईफ जगलेलं आहे. परंतु धमाल मस्ती केली हां, नव्हती. जे जबराट चित्रपटाच्या माध्यमातून एक ते असतं ना एकदम मस्ती करणारे कॅरेक्टर किंवा एकदम मजा घेणं, असं एकदम फुल राडा घातलेला आहे. थोडक्यात येस खऱ्या आयुष्यात राडा घालायला जो मिळाला नाही तुला तो तू इकडे घालून येस येस घेतला. येस हो 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 बिलकुल. विक्रम दादा, तुमच्याकडे येईल. तुम्हाला मी सोशल मीडियावर बघतोच, तिथे तुमचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरचा माणूस जेव्हा सिनेमात येतो तेव्हा काय बदल घडतो? बदल एवढा घडतो की ॲक्च्युली ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे बनवतो, तो एक वेगळ्या पॅटर्नमध्ये बनवतो. कारण डान्स आणि हे काय ॲक्टिंग ह्या दोन्हीमध्ये भरपूर फरक आहे. आणि डान्स करताना 15-20 मिनटाचं तेवढं काय 15-20 सेकंदाचं तेवढं फक्त काळज होतं. पण ह्याच्यामध्ये भरपूर आपल्याला जोपर्यंत परफेक्ट येतो तोपर्यंत रिटेक वगैरे द्यावं लागतात. आणि चित्रपटाचा अनुभव म्हणजे सोशल मीडियावरचं कॅरेक्टर आणि चित्रपट मूवीमधलं कॅरेक्टर एकदम वेगळं आहे. ॲक्च्युली प्रोफेसरचा रोल आहे. पण सिनेमात डान्स करायची संधी मिळाली आहे की नाही? ते मिस झालं जरा. दिग्दर्शकांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं की मला थोडा तरी डान्स करू द्या याच्यात. नाही, शेवटच्या क्षणाला तेवढं फक्त माझ्याकडे आलं ते कॅरेक्टर आणि त्याच्यामुळे मग डान्सचं काय त्या म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी नव्हतं काय. अगदी. प्रोफेसर होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. हो. ती जबाबदारी कशी पार पाडली? खूप छान. म्हणजे आपले संजय मोनी सरांबरोबर मोस्टली सीन आहेत माझे आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप म्हणजे शिकायला भेटलं मला त्यांच्याकडनं. वा वा. सोहन, काय कॅरेक्टर आहे? आणि जसं तू म्हणालास की जे तेव्हा जगता आलं नाही ते आत्ता जगून घेतलं, पण काय कॅरेक्टर आहे? तसं आत्ताच सांगितलं मी त्या पद्धतीनं
म्हणजे जे कॅरेक्टर माझं आहे ते एकदम रावडी कॅरेक्टर आहे, म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे माझं. आणि मस्त धमाल मजा मस्ती एकदम धिंगाणा असं असणारं कॅरेक्टर. म्हणजे वास्तविक जीवनामध्ये मी ॲक्च्युली प्रोफेशनली प्रोफेसर आहे. जे अवघड कॅरेक्टर होतं ना, ते माझं तुझं रिअल लाईफमध्ये real आहे. आणि ते कॅरेक्टर टोटली वेगळं. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून मला जे कॅरेक्टर मिळालं ते माझ्या पर्सनॅलिटीच्या किंवा माझ्या एकदम विरुद्ध आहे आणि ते मला जगायला मिळालं. यात मला खूप म्हणजे मजा आली. ज्या मुलांना तू शिकवतोस त्यांना तू शांत राहायला सांगतोस की राडा घालायला सांगतोस? ऑब्विसली मी शांत राहायला सांगणार. ते राडा घालायला लागल्यानंतर माझा राडा होऊन जाईल ना. तुझ्याकडे येईल काय कॅरेक्टर आहे आणि काय लोकांना वेगळं बघायला मिळणार आहे? माझ्या कॅरेक्टरचं मी जास्त नाही बोलू शकत, पण माझ्या कॅरेक्टरचं नाव सूरदास आहे आणि एवढंच म्हणेल की तो सुरांचा खूप पक्का आहे. वा. आणि मी जसा इन रिअल लाईफ आहे त्याचं खूप वेगळं कॅरेक्टर आहे ते, आणि थोडं बॅकग्राऊंड थोडं वेगळं आहे त्याचं, तर मजा येईल तुम्हाला बघायला. कारण जे राहुल ते ओळखतात बाहेर आणि जेव्हा ते स्क्रीनवरती बघतील ते कॅरेक्टरला तर त्यांना कळेल लगेच. पण राहुलला सुरांची ओळख झाली आहे का? बाथरूममध्ये आहे सुरांचे. तर आम्ही प्रयत्न तर केलेला की मी सिंगर वगैरे ट्राय करेल, पण मी जेव्हा आवाज काढतो माझा सगळेजण पळून जातात माझा. त्याच्यामुळे नाही आहे तेवढा. ॲक्च्युली तुमच्या सगळ्यांमधला हाच रॉनेस आहे जो सिनेमात दिसणार आहे आणि Actually, प्रेक्षकांना आवडणार actually. आहे. मंदार तुझ्याकडे येईल. सिनेमाचं शूटिंग कुठे झालंय आणि ही प्रोसेस तुझ्यासाठी कशी होती? खूपच छान होती. सिनेमाचं शूटिंग बार्शी आणि धाराशिव असं या 2 ठिकाणी झालं आणि तिथलं लोकेशन तर एवढं भारी होतं, म्हणजे कॉलेजचं होतं धाराशिवमधलं. खूप मजेशीर होतं, म्हणजे हिरवळ सगळी होती, हिरवळ. या टीममध्ये सगळ्यात जास्त मस्ती कुणी केली आहे तुमच्यामध्ये? मस्ती म्हणजे हा जसं त्याचं कॅरेक्टर आहे हा तसाच आहे. जसा Real life कॅरेक्टर मध्ये आहे पण. जसं रिअल लाईफ मध्ये आहे तसं Actually पण तसा आहे तो तो. तसाच आहे. म्हणजे जसं त्याचं पण त्याचा कॅरेक्टर मला मंदारचे असे बरेच किस्से आहेत. मला ह्या सिनेमाच्या निमित्ताने मंदार सेटवर कसा होता त्याचे किस्से ऐकायला आवडतात. नॉट फॉर द कॅमेरा, नॉट फॉर द कॅमेरा, बट बिसाइड्स शूट आम्ही खूप एकत्र येऊन आम्ही लाईक मजा करायचो. आम्ही गेम्स खेळायचो खूप जास्त छान त्यामध्ये bond. गेम होता त्याच्याचं आता नाव सगळ्यांचं, आता हा ऋषभ आहे, हा मंदार आहे, तर ह्याला राहुल म्हणणार, ह्याला ऋषभ म्हणणार, असं आम्ही खूप गेम्स खेळायचो. समजा मी याला याचं नाव घेऊन नाही बोलायचं, हां मी याला राहुल म्हणायचं. हां मी याला राहुल म्हणले की राहुलनी दुसऱ्याचं नाव घ्यायचं पण त्याचं नाव नाही घ्यायचं, असं तो. करेक्ट बघायचं आन्सर दुसऱ्याकडे आणि नाव घ्यायचं दुसऱ्याचं, असं तो आम्ही game आहे. दमशराज वगैरे खेळायचो, मूवीजचे नाव हे करायचो, खूप मजा केली आम्ही ऍक्च्युली. आणि थँक्स टू मंदार, तो एक असतो ना ग्रुपचा एक हृदय, तो आहे. Pillar होता तो पिलर खऱ्या पिलर, येस, ही इज दॅट. मैत्रीचा बॉन्ड तुमच्या छान क्रिएट झालाय. आता सिनेमाच्या नंतर ही मैत्री कशी आहे? आज तुम्ही प्रमोशन दरम्यान फिरताय, एकमेकांशी बोलताय, ही मैत्री आता कशी झाली आहे? ऑब्व्हियसली आम्ही एका प्रोसेसमध्ये अडकलो होतो. लिटरली सगळे आम्ही वर्कशॉपमध्ये 1 महिना होतो, त्याच्यानंतर आम्ही शूटला पण 1 महिना होतो. तर 2 महिन्याचा जो कालावधी होता त्या वेळेस आमच्यामध्ये जो बॉन्डिंग झाला तो आजपर्यंत आहे. म्हणजे आम्ही ओकेजनली बोलतो, पण जेव्हा पण असं बोलतो असं नाही वाटत की आम्ही 1.5 वर्षानंतर बोलतोय किंवा 1 महिन्यानंतर बोलतोय. तो आहे. आणि काय ना, सगळ्यांची फर्स्ट फिल्म आहे, डेब्यू फिल्म आहे, येस. सो ते खूप जास्त स्पेशल आहे. कारण पहिल्या चित्रपटात आपण सगळेच नवीन आणि सगळेच हे, तर ते एक बॉन्डच वेगळं आहे आणि ते मला असं वाटतं की हे लाईफ लॉंग राहील. कारण की हे एक्सपिरियन्स आणि हे जे आठवणीत ते कोणी विसरू नाही शकत. सो विक्रमजी, प्रोफेसर आहात, कोणत्या विद्यार्थ्याने सगळ्यात जास्त त्रास दिलाय? त्रास म्हणजे ऑलवेज सपोर्टिंग असं ॲक्टर म्हणजे कॅरेक्टर आहे ते. मुलांना सपोर्ट करतं म्हणजे प्रोफेसर असं. आणि सर्व मुलं खूप म्हणजे कलागुणाने भरलेले आहेत. भरपूर कलागुण आहेत मुलांमध्ये आणि खूप चांगलं म्हणजे कोणी त्रास वगैरे दिला नाही असं कारण आमची बॉन्डिंग पण तशी, ह्यांची तशी माझी पण त्यांच्याबरोबर झाली बॉन्डिंग. क्या बात आहे. मंदार, सगळ्यात खोडकर तू आहेस असं सगळेच म्हणतायत. तर मला असं वाटतं की हा जो खोडकरपणा आहे तो तुला असं वाटतं का की तोच तुझा प्लस पॉईंट आहे, तोच तू सिनेमात चांगल्या पद्धतीने वापरू शकतो? आणि तो येतो कुठून? तो नॅचरली आहे, त्याला काहीच करायचं लागत नाही, असं वेगळं काही करत नाही मी त्याच्यासाठी. जे आहे ना, म्हणजे मी घरी पण असाच आहे, मी मित्रांसोबत पण तसाच असतो, मी माझ्या मम्मी पप्पांसोबत पण असाच आहे. माझी अशी वेगळी अशी काही पर्सनॅलिटी नसते की बाबा घरी गेल्यानंतर वेगळं राहतोय वा. किंवा मित्रांमध्ये असल्यानंतर काहीतरी वेगळं करतोय.
म्हणजे सेटवर तर मॅडम मला एवढा ओरडायच्या. म्हणजे सगळ्यात जो जो जास्त ओरडा खातो तो सगळ्यात लाडका विद्यार्थी असतो, माहिती आहे का तुला? ते खरं आहे. आणि म्हणजे एवढा ओरडा खायचो आणि मी हसायचा, म्हणजे मी ते हसतच असायचो. ते एक रिटेकचा किस्सा आहे. म्हणजे काही कारणामुळं, कधी टेक्निकलमुळं, कधी माझ्यामुळं असं थोडे रिटेक झाले, पण मी म्हणायचो मी वन टेक आर्टिस्ट आहे. प्रॉब्लेम तुमचा आहे. पूर्ण सिनेमामध्ये ज्यांनी एवढे रिटेक्स दिलेत ना फक्त मंदार आहे तो, बाकी कोणी हा, नाही. नाही हा गैरसमज आहे. काही बोलतो तो. नाही, त्याने भरपूर रिटेक दिलेत, पण असे रिटेक दिलेत की सगळे वन टेक होते. सिनेमा खूप जबराट झालाय, हम्म, प्रेक्षक तो पाहणार आहेत. हम्म. पण तुमच्यापैकी कोणीतरी मला असं सांगावं की प्रेक्षकांना आवाहन करावं की तो सिनेमा का पाहायचा आहे, काय त्याचं वेगळेपण आहे, आणि 6 फेब्रुवारीला तो येतोय. तर मला असं वाटतं प्रेक्षकांना तुमच्यापैकी कोणीतरी आवाहन करावं. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच जबराट चित्रपट बघायला गेलं पाहिजे. कारण त्याच्यात लव आहे, म्युझिक आहे, मस्ती आहे आणि राड आहे. म्हणजे एवढी मजा केली आम्ही. ती मजा जर तुम्हाला बघायची असेल, चित्रपटगृहात जाऊन पिक्चर नक्की बघा.